तिला पाणीपुरी आवडायची आणि मला पाणीपुरी खाताना ती भया मिठा पाणी दो ना. जी पोरगी बोलते ना की मला आता प्रेमात काहीच इंटरेस्ट नाही राहिला, नेमका त्याच पोरीनी अख्ख्या गावाला घोडा लावलेला असतो. हा सगळ्यांचे हात वरती गाणं लावा. लोक प्लॅन बनवतात आणि फिरायला जातात, पण आमचं तसं नाही. आम्ही प्लॅन बनवतो आणि ते प्लॅन कॅन्सल करून टाकतो. हा पॅटर्नच वेगळा आहे आपला. पॅटर्नच आपला गोडी करतोय आता. प्रेमात धोका भेटलेली पोरं ही फक्त पिक्चर मध्ये कलेक्टर होत्यात, नाही तर रिअल लाईफ मध्ये एक तर बेवडी होत्यात नाही तर गंजिटी होत्यात. हा पाहुनिया सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. पाहुनिया सोनू ए भावा, वहिनीचं नाव लवकर कमेंट मध्ये सांग. चल सांग लवकर. हा आता जर पाऊस पण आलाय, तू कधी येशील? येताना छत्री तेवढी घेऊन ये, नाहीतर मोकार बीचची. हा लय पाऊस पडतो इकडं. ती मला सोडून गेली, झाला नाही मला गम. तुझं पण तेवढंच वाटोळ होणार, एवढा आहे माझ्या शब्दात दम. आणि बोल आता माझ्या पाठीमाग. ह्याला त्याला कपडे मागून व्हिडिओ काढणार तू, आता मला बोलायला लागला होय. ए बाळा, विसरला का बापाला? कशी इतकी बेकारावला नाही तुमची. हे ग बाई तू माझा पलटवा, हे ग बाई तू माझा पलटवा. आमचं मार्केट बघून चाललाय तुमचा जीव. आता काहीच नाही राहिलो तुमचं, सोडून द्या बोलायचं. इव कळलं का रे कुटाण्या? चला आता चला, आता पळून जायचं नाही. हे भगवानी निघली झाली, आता पळून जायचं नाही. काय काय पोरं एवढे एवढे जवळ असतात, आधी एखाद्या पोरीला बहीण बहीण म्हणतात, मग नंतर तिलाच प्रपोज मारतात. लवकरच हे गाणं माझ्या भावासाठी वाजणार. बजाव चच्च्या. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की. पुस्तकांमधल्या धड्यांपेक्षा पोरीने लावलेले घोडे जास्ती लक्षात राहतात. हा सगळ्यांना माहित आहे की माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून, पण मलाच माहित नाही ती कोण आहे म्हणून. पोरीचं प्रेम हे कधीच कमी होत नसतं. आज शुभ आहे तर उद्या सोन्या असतं. लहानपणीची सगळ्यात मोठी अफवा, जर डोक्यात दोन भवरे असले ना की दोन दोन लग्न होतात. झाले का नाही मग दोन दोन लग्न? हा सरकारने जशी लाडकी बहीण योजना काढली ना, तशीच एखादी लाडका भाऊ पण योजना काढा. त्यांना 1,500 रुपये द्यायले, तसे आम्हाला रिचार्ज पुरते तरी द्या. हा मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना. मुख्यमंत्री मुलांसाठी पण कॉलेजमध्ये जायचं जर मन नसेल करत, तर कॉलेज मधल्या एखाद्या पोरीवर प्रेम करून बघा. तुम्हाला रविवार सुद्धा नकोसं वाटन. पोरांचं बघता बघता अर्ध आयुष्य संपत आलं, पण ते MSc ITचं सर्टिफिकेट कुठंच कामाला नाही आलं. मान्य आहे प्रेम आंधळं असतंय, पण गोरी पोरगी बघूनच कसं काय होतंय? हा हा मी कशाला कोणत्या पोरीच्या मागं लागू? ज्या पोरीला चांगला बॉयफ्रेंड पाहिजे ती येईन की मला शोधत. हा